नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। गरज सरो वैद्य मरो या भाजपच्या नीतीमुळेच 92 लाख लाडक्या बहिणी अपात्र, आमदार सतेज पाटील यांची टीका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी द्यावी, यासाठी विठ्ठलाला साकडं घालण्यासाठी उद्या शेतकरी एकवटणार असल्याचीही आमदार सतेज पाटील यांची माहिती। अंकज्योती श्वेता जुमानी यांच्या विरोधात कोल्हापुरात पुरोगामी पक्ष संघटनांची निदर्शनं। पोलिसांनी विधी विभागाकडून अभिप्राय मागवून पुढील कार्यवाही करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित। कोल्हापूर महानगरपालिकेतील घरफाळा घोटाळ्याप्रकरणी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले यांच्यावर निलंबनासह फौजदारी स्वरूपाची कारवाई करा, अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू, माजी उपमहापौर भूपाल शेटेंचा आयुक्तांना निवेदन सादर करत इशारा। सूरज साखरेला मारण्यासाठी सुपारी देण्यात आल्याचा संशय। कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं दोघा संशयितांना घेतलं ताब्यात। आणि महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळानं शैक्षणिक सहाय्य योजना पूर्ववत सुरू करावी। इचलकरंजीत कामगार संघटना संयुक्त कृती समितीची सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शनं करत मागणी। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। गरज सरो वैद्य मरो ही भाजपची नीती असून त्यामुळेच 92 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केलाय। गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची भूमिका मांडताना या मागणीसाठी महामार्ग बाधित जिल्ह्यातील शेतकरी उद्या पंढरपुरात एकत्र येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी द्यावी म्हणून विठ्ठलाला साकडं घालणार असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं। यावेळी त्यांनी सोनम वांगचूक यांचं उपोषण, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, लाडकी बहीण योजना, स्मार्ट मीटर या विषयांवरील प्रश्नांना उत्तरं देताना केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला। 92 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्याच्या निर्णयावर टीका करताना आमदार सतेज पाटील यांनी गरज सरो वैद्य मरो ही भाजपची नीतीच असल्याचं सांगितलं। मतदान मिळालेलं आहे त्यांचं, त्यामुळे आता गरज नाही। त्यामुळे आता गरज सरो वैद्य मरो तसं आता त्यांची गरज नाही। त्यामुळे 92 लाख महिलांना आता बाजूला केल्या। तुमची KYC त्याच वेळी का केली नाही, तुमची नियमावली त्याच वेळी का केली नाही, कॅगनं देखील या संदर्भात आक्षेप नोंदवलेले आहेत। मला वाटते सरकारचा हा दुटप्पेपणा। आमदार सतेज पाटील यांनी गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची आपली ठाम भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करत उद्या महामार्ग बाधित जिल्ह्यांमधले शेतकरी पंढरपुरात एकत्र येत मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी देण्यासाठी श्री विठ्ठलाला साकडं घालणार असल्याचं सांगितलं। गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी आमची शेतकऱ्यांची भूमिका आहे। 12 जिल्ह्यातले शेतकरी उद्या एकवटणार आहेत आणि एकवटणार आहेत आणि या माध्यमातून विठ्ठलाला आम्ही साकडं घालणार आहोत की मुख्यमंत्री येणार आहेत, त्यांना किमान ती सुदबुद्धी द्यावी अशी आमची विनंती असणार आहे। कारण की गरज नसलेला महामार्ग आहे। रत्नागिरी नागपूर हायवे ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे आणि तो असताना या रस्त्याची आवश्यकता नाही असं आमचं म्हणणं आहे, शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि हा रद्द करावा अशी आमची भूमिका प्रामुख्याने आहे। आज राज्यामध्ये राज्याची आर्थिक अवस्था एवढी बिकट आहे, खड्डे भरायला पैसे नाही आहेत, गावागावातले रस्ते खराब त्या ठिकाणी आहेत, पगार वेळेवर होतील का नाही अशी साशंकता निर्माण झाली आहे एका बाजूला, कॉन्ट्रॅक्टरांची बिलं मिळत नाहीत, भरती होत नाही आणि अशावेळी 1,05,000 कोटीचा खर्च हा या महाराष्ट्राला न परवडणार आहे। त्याच्यापेक्षा उद्योग वाढला पाहिजे, रोजगार वाढला पाहिजे, अशा काही गोष्टी प्रकल्प करा की ज्याच्यातून किमान एक 5-50 हजार तरुणांना रोजगार मिळेल या महाराष्ट्रातला आणि हा गरज नसलेला प्रकल्प रद्द करावा अशी आमची मागणी आहे। आम्ही सगळी एकत्र येऊन तिथनं नामदेव पायरीजवळ जाऊन प्रार्थना करणार आहे विठ्ठलाला। आम्ही गर्दी असणार आहे, त्यामुळं त्या गर्दीचा विचार करता शिस्तबद्ध पद्धतीनं, नियोजनबद्ध पद्धतीनं आम्ही आंदोलन करणार आहोत।
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा हीच काँग्रेसची भूमिका असून केंद्र सरकारनं त्याची दखल घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आमचे नेते राहुल गांधींनी नीटच्या परीक्षेसंदर्भातलं या देशातलं आंदोलन केलं. छात्रों की गूंज या माध्यमातून या देशामध्ये विद्यार्थिनींचा आवाज पोचवायचं काम केलं. काँग्रेसची भूमिकाच आहे की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा ही काँग्रेसची भूमिका राहिलेली आहे. आज उपोषणाचा 19वा दिवस या ठिकाणी. अशा परिस्थितीत केंद्र शासन एखाद्याचा जीव गेला तरी चालेल, परंतु आम्ही आमचा निर्णय घेणार नाही ही भूमिका आडमुठीची आहे, ती निषेधार्थ आहे. आणि म्हणून देशातल्या तरुणांची मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि त्या मागणी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही केलेली आहे. आता सगळ्या संघटनाही करतात. केंद्र शासनानं त्याची दखल घ्यावी अशी आम्हाला अपेक्षा आहे. गृह खात्यासाठी स्वतंत्र मंत्री नेमण्याच्या मागणीचा पुनरुच्चार करत आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे असलेलं गृह खातं अपयशी ठरल्यामुळं राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळत असल्याचं सांगितलं. नाही, मला वाटते गृह खात्याला स्वतंत्र मंत्री पाहिजे हे मी सातत्यानं सांगत आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्याकडे हे गृह खातं फेल झाले. NCRBच्या रिपोर्टमध्ये असू देत, 2024चा जो अहवाल आला तो नागपूर हे 2 नंबरचं शहर आहे गुन्हेगारीबाबत, जिथं मुख्यमंत्र्यांचं वास्तव्य आहे. मुख्यमंत्री जिथून या ठिकाणी येतात. राज्यातल्या बेपत्ता महिलांचं गेल्या 4 वर्षाची आकडेवारी बघितली तर 15,000 महिला अजूनसुद्धा सापडलेल्या नाही आहेत. आणि म्हणून याकडं स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय हे गृह खातं व्यवस्थित चालणार नाही आणि कायदा व सुव्यवस्था बिघडत चाललेली आहे. आज महिला आत्महत्या त्या ठिकाणी करतायत, कौटुंबिक अत्याचार असू दे किंवा आज गुंड हे दुसऱ्या गुंडाला फायरिंग करतात. म्हणजे किती धाडस वाढलेलं, आम्हाला कोणी हातच लावू शकत नाही अशी अवस्था राज्यामध्ये या ठिकाणी झालेली. आणि म्हणून मला वाटते की गृह खातं फेल झालेलं आहे हे या सगळ्या कायदा व सुव्यवस्थेच्या विषयावरून दिसून येतं. इलेक्टोरल बॉन्ड घेणाऱ्या कंपन्यांनाच स्मार्ट मीटरचे ठेके देण्यात आले असून स्मार्ट मीटर हे काही दिवसांनी प्रीपेड मीटरमध्ये रूपांतरित होतील अशी भीती आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली. स्मार्ट मीटरची साशंकता ही अख्ख्या राज्यामध्ये गरज नसलेले या गोष्टी का लागत आहे. ज्या कंपन्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड्स भाजपचे घेतले त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेले आहे. स्मार्ट मीटर म्हणजे प्रीपेड मीटरच हे उद्या होणार आहे. पैसे भरा आणि मगच लाईट घ्या अशी साधारणपणे शासनाचं धोरण आहे आणि म्हणून त्याला विरोध कायम आहे. मुख्यमंत्र्यांनी ऑन द हाऊस सांगितलं होतं याची सक्ती करणार नाही, परंतु दुर्दैवानं आता सक्ती केली जाते हे वास्तव. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील रस्त्यांची अवस्था पाहावी असा टोला त्यांनी लगावला. दादांना माझी विनंती आहे की पुण्यातल्या रस्त्यांची अवस्था काय आहे ही या ठिकाणी बघावं. चांदणी चौकच्या रस्त्याची परिस्थिती काय बघावं. ते पुणे कोल्हापूर गाडीने येत असतील तर तिथली अवस्था काय बघावी. असलेले रस्ते तुम्ही व्यवस्थित करा अशी आमची दादांना विनंती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशासंदर्भातील प्रश्नावर बोलताना आमदार सतेज पाटील यांनी शाहू फुले आंबेडकरांची भूमिका सोडणार नाहीत असं सांगितलं. आणि जयंत पाटील साहेबांनी खुलासा केलेला आहे की त्यांच्या नगराध्यक्षाच्या विषयासंदर्भात ते मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत. त्यामुळे शाहू फुले आंबेडकरांचा विचार मानणारे जयंत पाटील साहेब आहेत. त्यामुळे असा कुठलाही ते निर्णय घेणार नाहीत याची मला खात्री आहे. महापुराच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारनं एकत्रित बैठक घेऊन अलमट्टी आणि हिप्परगी धरणांच्या पाणी व्यवस्थापनाबाबत समन्वय साधावा अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. महाराष्ट्र आणि कर्नाटक पुराच्या वेळी एक सचिव स्तरावरची कमिटी असते. इरिगेशनचे SC त्यांच्या SCशी सातत्यानं चर्चा करत असतात. तर मला वाटते राज्य शासनाने यात हस्तक्षेप करावा, तातडीनं कर्नाटकशी बोलावं. आणि उद्या पाऊस सुरू झाला, आता परत पाऊस वाढल्यानंतर पुराच्या धोक्याचा विचार करता कर्नाटकशी समन्वय साधावा अशी शासनाला आमची विनंती असणार. राज्य सरकारनं पाणीपट्टी वाढवल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या महासभेत पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव आला असून यावर महासभेपूर्वी होणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांच्या बैठकीत चर्चा करून भूमिका जाहीर केली जाईल असं आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं. राज्यानं पाणीपट्टी वाढ केलेली आणि मी सातत्यानं सांगत होतो परवा देखील की महापालिका असू देत, ग्रामपंचायती असू देत, या राज्यातल्या सगळ्यांची पाणीपट्टी वाढ या ठिकाणी राज्यानं केलेली आहे. आणि म्हणून आता महापालिका देखील त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करते. मला वाटते जनरल बॉडीमध्ये त्याची चर्चा होईल आणि त्यामध्ये
आमची पार्टी मिटिंग काँग्रेसची या ठिकाणी 19 तारखेला होणार आहे. त्यामध्ये काँग्रेसची भूमिका आम्ही स्पष्ट करू. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध निर्णयांवर आमदार सतेज पाटील यांनी जोरदार टीका करत शक्तीपीठ महामार्गापासून ते स्मार्ट मीटर, कायदा सुव्यवस्था आणि महापुराच्या प्रश्नांपर्यंत अनेक मुद्द्यांवर काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. कोल्हापुरात आलेल्या अंकज्योती श्वेता जुमानी यांना पुरोगामी पक्ष आणि संघटनाच्या वतीनं तीव्र विरोध करण्यात येतोय. त्यांचा मुक्काम असलेल्या हॉटेलबाहेर आज दुपारी पुरोगामी पक्ष आणि संघटनांनी जोरदार निदर्शनं केली. आमच्या वैज्ञानिक 11 प्रश्नांची उत्तरं श्वेता जुमानींनी द्यावीत, आम्ही निघून जातो, अन्यथा त्यांनी कोल्हापुरातून निघून जावं असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला. यावेळी आंदोलनकर्त्यांना आज जाण्यापासून पोलिसांनी रोखलं. अखेर पोलिसांनी विधी विभागाकडून अभिप्राय मागवून पुढील कार्यवाही करू असं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. अंकज्योतिष श्वेता जुमानी या कोल्हापुरात आल्यात. कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम असून त्या ठिकाणी त्यांना अंकज्योतिषावर विश्वास ठेवणारे ग्राहक भेटतायत. श्वेता जुमानी या अंधश्रद्धेला खतपाणी घालत श्रद्धाळू ग्राहकांना लुटतात असा आरोप करत पुरोगामी पक्ष आणि संघटनांनी त्यांना विरोध केलाय. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलं होतं. जुमानी यांच्यामुळं अंधश्रद्धेला आणि फसवणुकीच्या व्यवसायाला प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप त्यांनी निवेदनाद्वारे केला होता. तरी देखील जुमानी या कोल्हापुरात आल्यानं आंदोलनकर्त्यांनी हॉटेलच्या बाहेर तीव्र निदर्शनं केली. यावेळी बोलताना स्मिता पानसरे यांनी जुमानी या समाजाच्या मानसिकतेचा गैरफायदा घेत त्यांना अधिक दैववादी बनवत असल्याचा आरोप केला. हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचं सांगून जुमानींवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पानसरे यांनी केली. दलित मित्र व्यंकप्पा भोसले, सतीशचंद्र कांबळे, अतुल दिघे आदींनी मनोगत व्यक्त करत जुमानी यांना विरोध दर्शवला. डॉक्टर उदय नारकर यांनी जुमानी लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप केला. कोल्हापूर शहर हे विज्ञानवादी लोकांचं आहे, संविधानाचे बूज राखणार आहे आणि संविधानाची बूज राखण्यासाठी कॉम्रेड गोविंद पानसरे हे इथे शहीद झालेले आहेत आणि या शहरामध्ये येऊन पुन्हा असे प्रतिगामी विचार आणि अंधश्रद्धा पसरवत गोरगरीब जनतेला लुटायचं काम या बाई करताहेत. या बाईंना आमचा विरोध आहे. याचं कारण असं की ते संविधानाच्या विरोधी काम करत आहेत. संविधानाचं संरक्षण करणं हे सर्वांची जबाबदारी आहे आणि आज म्हणून या संविधानाच्या बाजूनं कोल्हापूरच्या जनतेचा आवाज उठवण्यासाठी आणि श्वेता जुमानी यांचा इथे निषेध करण्यासाठी आम्ही जमलेले आहोत. श्वेता जुमानी यांनी जनतेला न फसवता कोल्हापूर शहरातून सन्मानानं निघून जावं असं आम्ही आवाहन त्यांना करतोय आणि पोलिसांनी आमची त्यांच्याशी चर्चा घडवून आणावी अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी करतोय. यानंतर आंदोलनकर्त्यांनी हॉटेलच्या दारात येत आमच्या वैज्ञानिक 11 प्रश्नांची उत्तरं जुमानी यांनी द्यावीत, आम्ही निघून जातो, अन्यथा त्यांनी कोल्हापुरातून निघून जावं असा पवित्रा घेतला. पण जुमानी या प्रश्नांची उत्तरं द्यायला समोर येणार नसल्याचं पोलिसांनी सांगितल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला. तुम्ही आम्हाला इथे अडवता, आपण मध्ये यायचं काही कारण नव्हतं. आम्ही शांतपणे नाही आम्ही तुम्हाला काय म्हणतो, आम्हाला त्यांना जे प्रश्न विचारायचे आहेत प्रश्न आम्ही. अखेर पोलिसांनी विधी विभागाकडून अभिप्राय मागवून पुढील कार्यवाही करू असं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. पोलिसांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात दिलदार मुजावर, किरण गवळी, राजेश वरक, रियाज मुजावर, अर्जुन देवकुळे, विवेकानंद गोडसे, शुभांगी पाटील, अरुण देवकुळे, मधुकर माने, लक्ष्मण माने, सिद्धार्थ कांबळे यांनी सहभाग घेतला. मतदार यादीत नाव नसल्यानं नागरिकत्व संपुष्टात येत नाही अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. मतदार याद्यांच्या पुनरीक्षण दरम्यान मतदार यादीतून नाव हटवण्यात आल्यानंतर लोकांमध्ये नागरिकत्वाबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं. गेल्या वर्षभरापासून निवडणूक आयोगाकडून देशातील विविध भागात मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचं अर्थात SIRचं काम सुरू आहे. या दरम्यान मतदार यादीतून नावं हटवण्यात आल्यानंतर लोकांमध्ये नागरिकत्वाबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. आज पश्चिम बंगालमधील SIR संबंधित एका याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं मतदार यादीत नाव नसल्यानं नागरिकत्व संपुष्टात येत नाही अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली.
नागरिकत्व निश्चित करणं हा निवडणूक आयोगाचा घटनात्मक अधिकार नाही. निवडणूक आयोगाचा अधिकार केवळ मतदार याद्यांवर नियंत्रण आणि पर्यवेक्षणापुरता मर्यादित असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. शासकीय योजनांचा लाभ समाजातील अंतिम घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी शासकीय विभागांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावं असं आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केलं. जिल्हा विकास समन्वय आणि देखरेख समिती बैठकीत ते बोलत होते. बैठकीला खासदार शाहू महाराज छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धैर्यशील माने यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खासदार माने यांनी केंद्र शासनाच्या विविध 79 योजनांचा सविस्तर आढावा घेतला. प्रत्येक शासकीय विभागानं सांघिक भावनेनं काम करून योजनांचा लाभ समाजातील अंतिम घटकापर्यंत पोहोचवण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावं असं आवाहन खासदार माने यांनी केलं. ज्या विभागांच्या कामात त्रुटी आहेत त्यांनी तातडीनं सुधारणा कराव्यात. पुढील बैठकीसाठी प्रत्येक विभागानं कृती अहवाल सादर करावा असं सांगत त्यांनी या बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. बैठकीला आमदार अशोकराव माने, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, महापौर रूपाराणी निकम, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आषाढी वारीनिमित्त जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी 7 जुलै रोजी श्री क्षेत्र देहू इथून पंढरपूरकडे निघाली. हरिनामाचा गजर करत ही पालखी आज इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी इथं मुक्कामी असणार आहे. या पालखी सोहळ्यात लाखो भाविक सहभागी झालेत. आषाढी वारीनिमित्त टाळ मृदंगाचा गजर करत हरिनाम जपत लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेनं वाटचाल करतात. आज सद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी बारामती तालुक्यातील बेलवडी इथून पंढरपूरच्या दिशेनं निघाली. सायंकाळचा पालखीचा मुक्काम इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या गावात आहे. पालखी मार्गावर जुन्नरमधील पूजा काळे या तरुणीनं आकर्षक रांगोळी साकारली होती. माझं नाव विठ्ठल काशीनाथ चव्हाण, राहणार शिंदोडगाव तालुका घनसंगी, जिल्हा जालना, विभाग मराठवाडा. इथून मी वारीसाठी पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपुराला आलो. पंढरपुराहून देऊला प्रस्थानला गेलो आणि तिथून देऊपासून तुकाराम महाराजाच्या पालखीमध्ये माझी दिंडी आहे. दिंडी क्रमांक 7. पालखी प्रस्थानचा मान आहे माझ्या दिंडीला. मी तिथून पायी पंढरपूरला निघलेलो आहे आणि माझ्यावरती 2 संकट आले तरी भगवंतांनी निवारिले. हे भगवंताचे उपकार आहे माझ्यावर. रामकृष्ण हरी. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या 341व्या आषाढी पायी सोहळ्यामध्ये मी यावर्षी रांगोळीची सेवा करते. गेल्या 3 वर्षापासून विविध रंगी रांगोळ्या साकारण्याचं काम या सोहळ्यामध्ये मी करत असते. त्याच्यामध्ये समाज प्रबोधनापासून ते डिझाईनच्या भव्य दिव्य अशा रांगोळ्या मी साकारतो. आणि खरं तर या सगळ्या गोष्टी अचानक अशा घडून आल्या, जगद्गुरूंचीच कृपा म्हणायला लागेल. या पालखी सोहळ्यात सर्व वयोगटातील वारकरी मोठ्या उत्साहानं सहभागी झालेत. 8 दिवसाच्या विश्रांतीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसानं सुरुवात केली आहे. शहरात आज दिवसभरात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पाऊस पुन्हा सुरू झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली होती. या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा 50% पोहोचला. मात्र गेल्या 8 दिवसांपासून जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतल्यामुळं बळीराजा चिंतेत होता. आज सकाळी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर सायंकाळी 4च्या सुमाराला शहराला मुसळधार पावसानं झोडपून काढलं. सुमारे 15-20 मिनिटांच्या पावसानं सगळीकडे पाणीच पाणी झालं. दरम्यान हवामान विभागानं उद्या शनिवारी जिल्ह्यात हलक्या सरींचा अंदाज वर्तवलाय. ब्रेकनंतर सविस्तर बातमीपत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन करवीर तालुक्यातील बालिंगा इथल्या राजूभाई अत्तार यांच्या कुटुंबियांनी वारकऱ्यांबरोबर जिव्हाळ्याचं नातं जपलंय. करवीर तालुक्यातील नागदेवाडी इथले वारकरी आषाढी वारीला जात असताना अत्तार कुटुंबियांच्या घरी भेट देऊनच पुढं वारीसाठी निघतात. गेल्या 35 वर्षांपासून अत्तार कुटुंबीय आणि वारकरी यांच्यातला हा जिव्हाळा कायम आहे. करवीर तालुक्यातील नागदेवाडीचे वारकरी गेल्या अनेक वर्षांपासून पायी दिंडीनं पंढरपूरला जातात. दरवर्षी पंढरपूरला जात असताना हे वारकरी बालिंगा गावातील उद्योजक राजूभाई अत्तार यांच्या घरी आवर्जून भेट देतात. वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांची अत्तार कुटुंबीय गेली अनेक वर्ष मनोभावे सेवा करतात. यावेळी राजूभाई अत्तार यांच्याकडून वीणा पूजन आणि तुळशी वृंदावन पूजन केलं जातं.
त्यानंतर पांडुरंगाची आरती करून भजनं म्हटली जातात. गेल्या 35 वर्षांची ही परंपरा अत्तार कुटुंबियांनी कायम ठेवली आहे. यावर्षी पायी दिंडीत सहभागी 200हून अधिक वारकऱ्यांना अत्तार कुटुंबियांनी चहा नाश्ता दिला. तसंच जेवणासाठीचं साहित्य देत निरोप दिला. वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळणं हेच आमचं मोठं भाग्य असल्याची भावना राजूभाई अत्तार यांनी व्यक्त केली आहे. करवीर तालुक्यातील बहिरेश्वर ते म्हारुळ या मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून वाहन चालक आणि ग्रामस्थांकडून तात्काळ रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होतीये. मुख्यमंत्री सडक योजनेतून 2022 साली तयार करण्यात आलेल्या या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यानं इथून लोकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. करवीर तालुक्यातील बहिरेश्वर ते धनगरवाडा दरम्यान 2022मध्ये मुख्यमंत्री सडक योजनेतून सुमारे 5.5 किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र अवघ्या काही वर्षातच या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शालेय विद्यार्थी तसंच नागरिकांना दररोज या रस्त्यावरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. विशेष म्हणजे या रस्त्याच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी 2027 पर्यंत निधीची तरतूद असल्याचं सांगितलं जातंय. तरीही रस्त्याची दुरुस्ती होत नसल्यानं नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये. कोणतीही गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं दखल घेऊन संपूर्ण रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी बहिरेश्वर परिसरातील नागरिकांकडून करण्यात येतेय. बहिरेश्वर म्हारुळ रस्ता फार खराब झालेला आहे. शासनाने याची दखल घेऊन रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी आहे. बहिरेश्वर ते म्हारुळ रस्त्याची दुरवस्था नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असताना संबंधित विभाग कधी लक्ष देणार आणि दुरुस्तीची कामं कधी सुरू होणार याकडे आता परिसरातील नागरिकांचं लक्ष लागलंय. भारत निवडणूक आयोगामार्फत सुरू असलेल्या SIR मोहिमेत राजकीय पक्ष, मतदार आणि BLO यांनी सक्रिय सहभाग घेऊन ही मोहीम यशस्वी करावी असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी केलंय. ते पत्रकार बैठकीत बोलत होते. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार देशभर SIR मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत बूथ लेव्हल ऑफिसर घर भेटी देऊन मतदारांची माहिती पडताळत आहेत. या पार्श्वभूमीवर इचलकरंजीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात 3,17,733 मतदारांच्या पुनरीक्षणासाठी 23 पर्यवेक्षक आणि 266 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यापैकी 2,53,369 म्हणजेच 79.74% मतदारांची मॅपिंगद्वारे नोंदणी झाली आहे. 2,76,666 मतदारांना अर्जांचं वाटप करण्यात आलंय. आज अखेर 1,04,044 मतदारांची नोंदणी पूर्ण झाली असून उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासंदर्भात केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्यात. तसंच SIR मोहिमेत राजकीय पक्ष, मतदार आणि BLO यांनी सक्रिय सहभाग घेऊन ही मोहीम यशस्वी करावी असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी केलं. सध्या निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार SIRचं काम, SIR म्हणजे मतदार पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. याची मुदत या मंथ एंडपर्यंत आहे. प्रत्येक मतदाराच्या घरोघरी आमचे BLO जे 266 BLO इचलकरंजी मतदारसंघामध्ये कार्यरत आहेत ते येणार आहे. त्यांच्याजवळ आम्ही एक इन्युमरेशन फॉर्म एक दिलेला आहे. त्याच्यावरती आपलं मतदार यादीतील नाव व क्रमांक याची नोंद करण्यात आलेली आहे. तो फॉर्मवरती आपला आत्ताचा चालूचा फोटो मतदारांना देण्याचा आहे व 2002च्या मतदार यादीतील ज्यांचं आपल्या कुटुंबातील व्यक्तीचं नाव असेल तर त्याच्या नावाचा तपशील मतदार यादीतील क्रमांक तो देखील भरून द्यायचा आहे. आत्ता जे मतदार आहेत त्या मतदारांनी आपला आधार नंबर, मोबाईल नंबर हे देऊन त्या फॉर्मवरती साईन देखील करायचे आहे. हा फॉर्म आपण BLOकडे दिल्यानंतर आपले आत्ताच्या मतदार यादीतील नावाशी त्याचं मॅपिंग झालेलं आहे ते बरोबर आहे किंवा कसे ते तपासलं जाईल. ज्या मतदारांचं मॅपिंग बरोबर आहे ते त्या ठिकाणी सबमिट केले जातील म्हणजे तो आत्ताच्या नवीन मतदार यादीमध्ये तो मतदार येईल. परंतु जे मतदार आपल्या भागामध्ये अनुपस्थित असतील, BLOंना ते भेटणार नाही किंवा त्या भागातून स्थलांतरित होऊन गेलेले असतील, मयत असतील, त्या मतदारांची नावं या मतदार यादीमधून वगळण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व मतदारांना आपलं नाव मतदार यादीत राहावं वाटत असेल तर ज्या भागामध्ये आपलं मतदार यादीत नाव आहे त्या BLOशी संपर्क साधावा. आपण त्या ठिकाणी मतदार यादीचा जो
फॉर्म आहे त्याच्यावरती सर्व माहितीसह तो भरून द्यावा, म्हणजे आपलं चालू मतदार यादीमध्ये नाव राहील. यानंतर हार्ड ड्राईव्ह संपल्यानंतर नावं वगळली गेली तर नंतर येणाऱ्या मतदाराची तक्रार चालणार नाही. त्यामुळे सर्वांनी वेळेमध्ये BLOंना सहकार्य करून आपली सर्व माहिती त्यांच्याकडे देण्याची आहे. संदर्भामध्ये निवडणूक आयोगाकडनं सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत, तथापि आमच्यापर्यंत ते आदेश प्राप्त झालेले नाही. बाकी राज्यांमध्ये 10 दिवस मुदतवाढ दिलेली आहे. त्या पद्धतीने जर मुदतवाढीचा विषय आला तर आपल्याकडेही लागू होईल, परंतु मुदतवाढीची वाट न पाहता या महिन्या अखेरपर्यंत सर्व मतदारांनी आपले फॉर्म BLOकडे जमा करण्याचे आहे. संथ गतीनं काम करणाऱ्या 54 BLOंना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्यात, तर काम करण्यासाठी नकार देणाऱ्या एका BLOवर फौजदारी गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याचं शिंदे यांनी सांगितलं. बैठकीला अप्पर तहसीलदार महेश खिलारी, महापालिका सहाय्यक आयुक्त अशोक कुंभार उपस्थित होते. सध्याचं सरकार कामगार कष्टकऱ्यांच्या विरोधात असून सरकारविरोधात निकरानं लढणं हीच कॉम्रेड बाबा यादव यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना कॉम्रेड बाबा यादव यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित शोकसभेत व्यक्त करण्यात आली. या शोकसभेत विविध मान्यवरांनी कॉम्रेड बाबा यादव यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. श्रमिक, कष्टकरी, कामगारांच्या प्रश्नांसाठी संघर्षरत राहिलेले भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड बाबा यादव यांचं 12 जुलैला निधन झालं. भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यालयात त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शोकसभा घेण्यात आली. कॉम्रेड दिलीप पवार सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपस्थितांनी कॉम्रेड बाबा यादव यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी बोलताना कॉम्रेड दिलीप पवार यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉम्रेड बाबा यादव यांनी शेतमजूर, सेवा सोसायटी सचिव अशा असंघटित कामगारांच्या हक्कासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शुगर मिलमधील नोकरीचा त्याग करून त्यांनी पूर्ण वेळ संघटनात्मक काम स्वीकारल्याचं सांगत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. कॉम्रेड स्मिता पानसरे यांनी कष्टकऱ्यांना संघटित करणं आणि त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी रस्त्यावरची लढाई तीव्र करणं गरजेचं असल्याचं सांगत सध्याच्या कष्टकऱ्यांच्या विरोधातील सरकारविरोधात निकरानं लढा हीच कॉम्रेड बाबा यादव यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना व्यक्त केल्या. कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी कॉम्रेड बाबा यादव यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतमजूर, कामगार संघटित झाले. त्यांनीच कोल्हापूर जिल्हा आरोग्य परिचारांच्या संघटनेची स्थापना केली. आत्ताच्या काळात या संघटना वाढवून त्यांना बळ देण्याची गरज व्यक्त केली. कॉम्रेड रघुनाथ कांबळे यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मार्गदर्शनामुळे तरुणपणी बाबा यादव यांनी खांद्यावर घेतलेला लाल झेंडा आयुष्यभर अभिमानानं मिरवला. ते आंदोलनात अगदी आपल्या सोप्या भाषेमध्ये अधिकाऱ्यांना कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात समजून सांगत आणि तो सोडवल्यानंतरच त्या ठिकाणाहून उठत असत, असं सांगून त्यांच्या जाण्यानं डाव्या चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली. यावेळी आयटकचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड सदाशिव निकम, रमेश वडणगेकर, विवेकानंद गोडसे, बन्सी सातपुते, बाबा ढेरे, सुनील जाधव, SB पाटील, मल्हार पाटील, दिलदार मुजावर, शंकर पाटील, सुशील कुमार शिंदे, VD पाटील, कृष्णा चौगुले, शुभांगी पाटील, संभाजी देसाई, कृष्णा चौगुले, योगेश चव्हाण आदी उपस्थित होते. कागल तालुक्यातील नानीबाई चिखलीमधील रवींद्र चिमगावकर यांच्या घरातील स्मार्ट मीटरनं गुरुवारी पेट घेतल्यानं खळबळ उडाली आहे. महिनाभरापूर्वी महावितरणनं हे मीटर बसवलं होतं. या घटनेमुळे स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. नानीबाई चिखलीमधील रवींद्र चिमगावकर यांच्या घरातील स्मार्ट मीटरनं गुरुवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमाराला अचानक पेट घेतला. आगीमध्ये मीटर पूर्णपणे जळालंय. या प्रकाराची माहिती मिळताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेला अनेक ठिकाणी विरोध होत असतानाच ही घटना घडल्यानं स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात वाढ होत असल्याची चर्चा असताना आता स्मार्ट मीटर पेट घेऊ लागल्यामुळं वीज ग्राहकांमधून स्मार्ट मीटरबाबत भीती व्यक्त होऊ लागली आहे. रवींद्र चिमगावकर यांनी स्मार्ट मीटरनं पेट घेतल्यानंतर सुदैवानं कोणाला दुखापत झाली नसली तरी मोठी दुर्घटना घडली असती तर त्याला कोण जबाबदार असा सवाल उपस्थित केलाय.
महावितरणचे कनिष्ठ अभियंता आकाश पुरेकर यांनी संबंधित मीटर तांत्रिक बिघाडामुळे जळालं असावं अशी शक्यता व्यक्त करत संबंधित ग्राहकांना तातडीनं नवीन स्मार्ट मीटर बसवून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आल्याचं स्पष्ट केलंय. स्मार्ट मीटरबाबतच्या अफवांवर विश्वास न ठेवता वीज ग्राहकांनी अधिकृत माहितीसाठी महावितरणशी संपर्क साधावा असं आवाहन पुरेकर यांनी केलंय. कसबा बावड्यातील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर, श्री तुकाराम महाराज मंदिर आणि विविध भजनी मंडळाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित पायी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. टाळ मृदंगाचा गजर, मुखात हरिनामाचा घोष आणि विठ्ठल दर्शनाची ओढ अशा भक्तिमय वातावरणात दिंडीचं प्रस्थान झालं. आषाढी एकादशी निमित्त कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक पायी दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. कसबा बावड्यातील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर, श्री तुकाराम महाराज मंदिर आणि विविध भजनी मंडळांच्या संयुक्त विद्यमानं आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात येतो. आज सकाळी 7 वाजता पालखी सोहळ्याची सुरुवात कसबा बावड्यातील ज्ञानेश्वर माऊली मंडपातून झाली. यावेळी डी.वाय. पाटील ग्रुपच्या विश्वस्त आईसाहेब शांतादेवी डी. पाटील आणि आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांची विधिवत पूजा करण्यात आली. यानंतर दिंडी पुढं कसबा बावड्यातील मुख्य मार्गावरून तुकाराम महाराज मंडप, श्रीराम मंदिर, विठ्ठल बिरदेव मंदिर या मार्गावरून लाईन बाजारमार्गे पंढरपूरकडे रवाना झाली. ठिकठिकाणी दिंडीचं स्वागत करण्यात आलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं वारकऱ्यांना अल्पोपहार देण्यात आला. या दिंडी सोहळ्यात कसबा बावडा आणि लाईन बाजार परिसरातील हजारो वारकरी सहभागी झालेत. दिंडीच्या शुभारंभावेळी श्रीराम सोसायटीच्या सभापती शीतल अतुल पाटील, उपसभापती सुभाष गदगडे, संतोष पाटील, युवराज उल्पे, राजीव चव्हाण, हिंदूराव ठोंबरे, उमाजी उल्पे, मिलिंद पाटील, दत्ता मासाळ, विलास वाडकर, तानाजी बिरंजे, मारुती पाटील, सविता रणदिवे, प्रियांका पाटील, माधुरी लाड, प्रमोद पाटील, महादेव लांडगे, जयसिंग ठाणेकर, रवी रेडेकर, ॲडव्होकेट निलेश नरुटे, मोहन सालपे, तानाजी चव्हाण, दिलीप नाटेकर, विवेक बेडेकर आदी उपस्थित होते. करवीर तालुक्यातील बेले गावातील सद्गुरू भजनी मंडळाच्या वतीनं बेले ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. आज सकाळी ग्रामदैवत हनुमान मंदिरापासून या दिंडी सोहळ्याची सुरुवात झाली. करवीर तालुक्यातील बेले इथून गेल्या 8 वर्षांपासून बेले ते पंढरपूर असा पायी दिंडी सोहळा आयोजित केला जातो. आषाढी वारीसाठी अखंड सुरू असलेला हा दिंडी सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं मार्गस्थ झाला. यावेळी करवीर पंचायत समितीचे सभापती साताप्पा पाटील, भोगावती साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव कारंडे, बेलेचे माजी सरपंच राजेंद्र कारंडे, M.B. पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी दिंडीतील वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. टाळ मृदुंगाच्या निनादात, विठ्ठल रखुमाईच्या नामघोषात आणि भगव्या पताकांच्या साक्षीनं वारकरी पंढरीच्या दिशेनं निघाले. दिंडीच्या प्रारंभी मंदिर परिसरात भावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. परिसरातील आबालवृद्ध मोठ्या संख्येनं या दिंडीत सहभागी झाले होते. श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा पायी दिंडी सोहळा बेले गावाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचं जतन करणारा उपक्रम ठरतोय. करवीर तालुक्यातील वळणगे निगवे दुमाला इथल्या श्री ज्योतिर्लिंग विद्या मंदिरात ओला आणि सुका कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती आणि प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आला. पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशानं अवनी संस्था, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स आणि वळणगे ग्रामपंचायतीच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं होतं. कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कचरा व्यवस्थापनाचं महत्त्व, कचऱ्याचं योग्य वर्गीकरण आणि स्वच्छतेच्या सवयी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. अवनी संस्थेच्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या समन्वयक वनिता कांबळे यांनी विद्यार्थ्यांना ओला कचरा, सुका कचरा, हानिकारक कचरा आणि सॅनिटरी कचरा अशा 4 प्रकारांमध्ये कचऱ्याचं वर्गीकरण कसं करावं याची प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक V.G. परीट, पर्यवेक्षक श्रीवास्तव, AD, अवनी संस्थेच्या मोनाली साळुंखे, अर्चना बनगे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. पावसाळ्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेकडून शहरातील धोकादायक झाडांच्या फांद्या तोडण्याचं काम सुरू आहे. मिरजकर तिकटी इथं हे काम सुरू असताना रस्ता अडवल्याच्या कारणावरून रिक्षा चालकांनी महापालिका कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घातली. पडलं असतं ते. अहो तुम्ही जर असं
चालकांनी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालताच रिक्षा तशीच पुढे नेली. धोकादायक फांद्या तोडल्या नसत्या आणि दुर्घटना घडली असती तर त्याचं खापर मात्र आमच्यावर फोडलं असतं, अशी भावना यावेळी महापालिका कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलाचा अखंड गजर करत बहिरेश्वरमधून आज पायी दिंडी पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात रवाना झाली. या दिंडीत सुमारे 125 वारकऱ्यांचा सहभाग आहे. यावेळी ग्रामस्थांनी दिंडीला भक्तिमय वातावरणात निरोप दिला. सलग 12 वर्षे दिंडी चालक विलास दिंडे आणि चोपदार गोविंद गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीची ही परंपरा अविरतपणे सुरू आहे. 10 दिवसांचा पायी प्रवास करत ही दिंडी श्री क्षेत्र पंढरपूर इथं विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पोहोचणार आहे. जवळजवळ 12 वर्ष झाले एकदम ही दिंडी चालते आणि या कृष्णाच्या कृपेनं, पांडुरंगाच्या कृपेनं ही सगळी जी भक्त आहेत ती पंढरपूरला अशीच आनंदात भेटीसाठी निघालेले आहेत. आणि जोपर्यंत हे गावातलं जे कार्य चाललेलं आहे संस्कृतीचं, हे असंच अखंड त्या पांडुरंगानं चालत ठेवावं आणि इथून पुढे असंच आनंदात ही दिंडी चालणार आहे, हीच त्या ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. गुरुवारी दुपारी कोल्हापुरातील नवीन वाशीनाका परिसरात सूरज साखरे या मोका अंतर्गत कारवाई झालेल्या गुंडावर गोळीबार झाला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे अंकलीम पुलावर सापळा रचून दोघा संशयितांना ताब्यात घेतलंय. पोलिसांनी प्राथमिक तपासात हा हल्ला सुपारी देऊन करण्यात आल्याची शक्यता वर्तवली आहे. गुरुवारी 16 जुलै रोजी दुपारी नवीन वाशीनाका ते फुलेवाडी रिंग रोडवरील स्टार लोकल मार्टजवळ 2 अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत रेकॉर्डवरील आरोपी सूरज साखरे याच्यावर भर दिवसा गोळीबार केला. या हल्ल्यात सूरज साखरे गंभीर जखमी झाला. पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील आणि LCBचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देत तपासाबाबत सूचना दिल्या. संशयितांचा तातडीनं शोध घेण्यासाठी 2 स्वतंत्र पथकं तयार करण्यात आली. LCBच्या पथकानं घटना घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचं बारकाईनं विश्लेषण केलं. तसंच हॉटेल, लॉज आणि इतर ठिकाणी चौकशी करून तांत्रिक आणि गोपनीय माहिती संकलित केली. तपासात दरम्यान 2 संशयित मोपेडवरून घटनास्थळी आल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान शाहू कॉलनी विक्रमनगरमधील रफिक उर्फ देवा पीरसाहेब मुल्ला आणि मणेरमळ्यातील शाहबाज राजू मुल्ला हे दोघे गोळीबार करून कर्नाटकात पळून गेले असून ते जयसिंगपूर जवळील अंकली पुलावर येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे LCBनं अंकली पुलावर सापळा रचत दोन्ही संशयितांना ताब्यात घेतलं. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली, मात्र सखोल चौकशीनंतर त्यांनी सूरज साखरे याला ठार मारण्याच्या उद्देशानं गोळीबार केल्याची कबुली दिली. पोलिसांनी प्राथमिक तपासात हा गुन्हा सुपारी घेऊन करण्यात आल्याची शक्यता वर्तवली आहे. या कटामागील सूत्रधार आणि आर्थिक व्यवहारांचा तपास आता LCBकडून सुरू आहे. अवघ्या 12 तासात या गंभीर गुन्ह्याचा उलगडा करत 2 संशयितांना जेरबंद करण्यात LCBला यश आलंय. आता सूरज साखरेला मारण्याची सुपारी देणारा नेमका कोण याचा तपास पोलिसांकडून सुरू असून या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती उघडकीला येण्याची शक्यता आहे. दिनांक 16 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास नवीन वाशीनाका कोल्हापूर फुलेवाडी रिंग रोड या ठिकाणी असणाऱ्या स्टार लोकल मार्टजवळ रेकॉर्डवरील गुन्हेगार सूरज साखरे याच्यावरती गोळीबार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता आणि तो याच्यामध्ये गंभीर जखमी झालेला होता. याबाबत करवीर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा क्रमांक 395/2026 हा BNS 109 आणि आर्म्स ऍक्ट 3(5) नुसार गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल सर, त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक श्री अण्णासाहेब जाधव सर आणि यांच्यासोबतच पोलीस निरीक्षक LCB करवीर जुना राजवाडा आणि आम्ही या ठिकाणी तात्काळ भेट दिली. त्याचबरोबर या घटनेचा गांभीर्य पाहता याच्यामधील आरोपी लवकरात लवकर निष्पन्न करण्यासाठी याच्यासाठी तात्काळ आम्ही वेगवेगळ्या टीम्स फॉर्म करून त्या टीम्स ॲक्टिवेट केल्या होत्या आणि 24 तासाच्या आत आम्ही हा गुन्हा उघड करून याच्यातील 2 आरोपी जे आहेत त्यांना ताब्यात घेतलेला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असून या हल्ल्यामध्ये जखमी झालेला सूरज साखरे आणि जे आरोपी अटक आहेत
यांच्याकडून याच्याबद्दल आम्ही डिटेल तपास करत आहोत आणि तपासामध्ये जशा गोष्टी उघड होतील तशी आम्ही पुढची माहिती कळवत आहोत. स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार वैभव पाटील, संतोष बर्गे, गजानन गुरव, महेंद्र कोरवी, सत्यजित तानुगडे, शिवानंद मठपती, परशुराम गुजरे, सागर चौगले, अरविंद पाटील यांच्या पथकानं संशयितांना जेरबंद करण्यात यश मिळवलंय. राधानगरी मार्गावरील आवळी बुद्रुक इथं आज सकाळी 9:15च्या सुमारास एसटी बस आणि टेम्पो यांच्यात अपघात झाला. रंकाळा बस स्थानकावरून राधानगरीला जात असलेली एसटी बस आवळी बुद्रुक इथं प्रवासी घेण्यासाठी रस्त्याच्या बाजूला थांबली होती. त्याचवेळी समोरून येणाऱ्या टेम्पोनं एसटी बसला चालकाच्या बाजूनं जोरदार धडक दिली. या अपघातात एसटी बसच्या पुढील भागाचं नुकसान झालं. सुदैवानं या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी हातकणंगले तालुक्यातील टोपमधील आरोपी प्रीतम उर्फ दया आनंदा शिंदे याला 5 वर्ष सक्त कारावास आणि 5,000 रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. विशेष जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ASI पेरमपल्ली यांनी ही शिक्षा सुनावली आहे. 10 मे 2017 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमाराला शिरोली MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. पीडित अल्पवयीन मुलगी तिच्या आजीसोबत घरी होती. त्यावेळी आरोपी प्रीतम उर्फ दाद्या आनंदा शिंदे यानं पीडितेच्या आजीला खोटं कारण सांगून घराबाहेर पाठवत पीडितेचा विनयभंग केला होता. या प्रकरणी शिंदे विरोधात शिरोली MIDC पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास पूर्ण करून त्याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं. विशेष जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ASI पेरमपल्ली यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकार पक्षाच्या वतीनं सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट प्रतिभा जाधव यांनी 7 साक्षीदार तपासून भक्कम पुरावे आणि न्यायालयीन निर्णयांचा आधार घेत प्रभावी युक्तिवाद केला. सरकार पक्षानं सादर केलेले पुरावे आणि युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयानं आरोपी प्रीतम उर्फ दाद्या आनंदा शिंदे याला दोषी ठरवत त्याला पोक्सो कायदा आणि इतर संबंधित कलमांतर्गत 5 वर्ष सक्त कारावास, 5,000 रुपयांचा दंड तसंच दंड न भरल्यास अतिरिक्त साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात तपासी अधिकारी हर्ष पोतदार आणि पैरवी अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक शिंगे यांनी सरकार पक्षाला सहकार्य केलं. दुचाकी चोरीच्या घटनांचा छडा लावत इचलकरंजीच्या शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 4 दुचाकी चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून 4 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्यात. या कारवाईत 1,85,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. इचलकरंजी शहरातील वाढत्या वाहन चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलिसांनी विशेष मोहीम राबवली होती. त्याअंतर्गत गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून 4 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. महावीर धुळगोंडा पाटील, स्वप्नील बाळासो बन्ने, अमोल शंकर पाटील आणि अनिल राम अशी अटक केलेल्या संशयितांची नावं आहेत. चौकशी दरम्यान त्यांच्याकडून चोरीच्या 4 दुचाकी जप्त करण्यात आल्यात. या कारवाईत 1,85,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या कारवाईमुळे शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडील 3 आणि कागल पोलीस ठाण्याकडील 1 असे दुचाकी चोरीचे 4 गुन्हे उघडकीला आलेत. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल चव्हाण, सद्दाम सनदी, शिरीष कांबळे, तुषार सूर्यवंशी, प्रमोद चव्हाण, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल चव्हाण, सद्दाम सनदी, शिरीष कांबळे, तुषार सूर्यवंशी, प्रमोद चव्हाण आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं केली आहे. दरम्यान आज संशयितांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळानं 1ली ते 8वी सह विविध शैक्षणिक सहाय्य योजना बंद करण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ इचलकरंजीत कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. यावेळी शासनानं तातडीनं हा निर्णय मागे घेऊन पूर्वीप्रमाणे सर्व योजना सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात आली. महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळानं 13 जुलै 2026 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी राबवण्यात येणाऱ्या अनेक शैक्षणिक सहाय्य योजना बंद केल्यात. या निर्णयामुळे हजारो कामगार कुटुंबांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं आज इचलकरंजीतील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली.
यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. यापूर्वी मंडळाच्या वतीनं 1ली ते 8वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहाय्य, 10वीमध्ये 50% अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर अनुदान, पदवीच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी तसंच डिप्लोमा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्य अशा अनेक योजना राबवल्या जात होत्या. मात्र नवीन परिपत्रक काढून या योजना बंद करण्यात आल्यानं कामगारांच्या मुलांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होणार असल्याचं आंदोलनकर्त्यांनी म्हटलंय. या सर्व शैक्षणिक सहाय्य योजना पूर्ववत सुरू कराव्यात, नवीन नोंदणी आणि नूतनीकरणासाठी निश्चित करण्यात आलेला कोटा वाढवावा, आधार क्रमांक आणि नावातील दुरुस्तीसाठी गेल्या 2 वर्षांपासून बंद असलेली सुविधा पुन्हा तालुका आणि जिल्हा सुविधा केंद्रांमार्फत उपलब्ध करून द्यावी, अशा प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आलंय. या आंदोलनात राजेंद्र निकम, आनंदा गुरव, सचिन साठे, मदन मुरगुडे, सुनील बारवाडे, बंडोपंत सातपुते, दीपक रेपाळ, अमित वडर यांच्यासह कामगार संघटनांचे पदाधिकारी आणि बांधकाम कामगार सहभागी झाले होते. इचलकरंजी शहरातील सम्राट अशोकनगर परिसरात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे दूषित पाणीपुरवठा होत असल्याचं निदर्शनाला आलंय. दूषित, दुर्गंधीयुक्त आणि अळ्यामिश्रित पाणी येत असल्यानं नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आज शुक्रवारी सकाळी सम्राट अशोकनगर परिसरात नियमित पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर रहिवासी जॉन रुद्रिक यांच्या घरातील नळातून अत्यंत दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी येऊ लागलं. विशेष म्हणजे या पाण्यात जिवंत अळी आढळून आल्यामुळं रुद्रिक कुटुंबियासह परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नळातून येणारं दूषित पाणी पाहून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. हे पाणी पिण्यासाठी किंवा घरगुती वापरासाठी पूर्णपणे अयोग्य असल्याचं सांगत नागरिकांनी महापालिकेच्या निष्काळजीपणावर जोरदार टीका केली. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार सम्राट अशोकनगर परिसरात यापूर्वीही दूषित पाणी पुरवठ्याच्या तक्रारी वारंवार करण्यात आल्यात. मात्र कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यामुळं ही समस्या पुन्हा उद्भवल्याचा आरोप होतोय. दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार, कावीळ, अतिसार तसंच इतर जलजन्य आजार पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येते. महापालिकेनं तातडीनं संबंधित जलवाहिनीची तपासणी करून गळती, सांडपाणी मिसळण्याची शक्यता किंवा इतर तांत्रिक बिघाड शोधून काढावा, अशी मागणी होतीये. तसंच परिसरातील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासून नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पाणीपुरवठा तातडीनं सुरू करावा, अशीही मागणी रहिवाशांनी केली आहे. वेळेवर पाणीपट्टी आणि इतर कर भरूनही स्वच्छ पाणी मिळत नसल्यामुळं नागरिकांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केलाय. राधानगरी तालुक्यातील कुंभारवाडी इथं रस्त्यालगत संशयास्पद साहित्य आढळून आल्यानं गावात खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांना हा प्रकार दिसून आल्यानंतर काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. काहींनी याचा संबंध करणी, भानामतीशी जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र अशा दाव्यांना कोणताही वैज्ञानिक किंवा अधिकृत आधार नसल्यानं अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन सरपंच रणजित पाटील यांनी केलंय. राधानगरी तालुक्यातील कुंभारवाडी इथं रस्त्याच्या कडेला लिंबामध्ये टाचण्या खुपसलेल्या काही लोकांच्या छायाचित्रांवर हळदी कुंकू लावून काही बाहुल्याही ठेवण्यात आल्या होत्या. हा प्रकार पाहता ग्रामस्थांनी गावचे पोलीस पाटील, सरपंच रणजित पाटील यांना माहिती दिली. घटनास्थळी आढळलेली छायाचित्र गावातील कोणत्याही व्यक्तींची नसून बाहेरील व्यक्तींची असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा प्रकार नेमका कुणी आणि कोणत्या उद्देशानं केला याचा उलगडा अद्याप झालेला नाही. करणी किंवा भानामतीच्या नावाखाली समाजात भीती पसरवण्याचे प्रकार अधूनमधून घडत असतात. अशा घटनांमधून लोकांमध्ये दहशत निर्माण करणं किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घालणं हा समाजहिताचा मार्ग नाही. कोणत्याही घटनेकडे अंधविश्वासानं नव्हे तर विवेक आणि पुराव्याच्या आधारे पाहणं आवश्यक आहे. अशा दाव्यांना कोणताही वैज्ञानिक किंवा अधिकृत आधार नसल्यानं अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन सरपंच रणजित पाटील यांनी केलं. तसंच या प्रकारामागील व्यक्तींचा शोध घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. भीती नव्हे तर जागरूकता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हाच अशा घटनांना उत्तर ठरू शकतो. एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे. कोल्हापूर महानगरपालिकेतील कथित 38 कोटी रुपयांच्या घरपाळा घोटाळ्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. माजी महापौर भूपाल शेटे यांनी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले यांच्यावर गंभीर आरोप करत महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. 15 दिवसात या प्रकरणाची चौकशी पूर्ण करून दोषींवर निलंबन आणि फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी, अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू असा इशारा शेटे यांनी दिलाय.
स्टार बाजार, बिग बाजार, डॉमिनोज पिझ्झा आणि IDBI बँक या 4 मोठ्या व्यावसायिक मिळकतींच्या घरफाळा निर्धारणात महानगरपालिकेत तब्बल 38 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी केलाय. कोल्हापुरातला पहिला गाजलेला घोटाळा 3 कोटी 80 लाखाचा आणि आता दुसरा घोटाळा नवीन 4 मिळकतीमध्ये 38 कोटीचा घरफाळा घोटाळा झालेला आहे. त्याची कागदपत्र सगळी मी माहिती अधिकारात मिळवली आणि ती आदरणीय बारोड साहेबांना दिलेली आहेत. या नवीन 4 मिळकतीमध्ये संजय भोसलेनं आपल्या कारकिर्दीमध्ये 4 मिळकतीमध्ये 38 कोटीचा घरफाळा घोटाळा केलेला आहे. त्यामध्ये स्टार बाजार, बिग बाजार, डोमिनो पिझ्झा आणि IDBI बँक यांचा मूळ भाडे करार बाजूला ठेवणं, त्याचबरोबर कमी आकारणी करणे, त्यानंतर कुळ असताना मालक दाखवणे, अशा पद्धतीचा 38 कोटी रुपयाचा हा घरफाळा घोटाळा झालेला आहे. संजय भोसले यांनी उपायुक्त आणि नियंत्रण अधिकाऱ्यांचे अधिकार वापरत चुकीच्या पद्धतीनं घरफाळा करणी केल्याचा आरोप भूपाल शेटे यांनी केलाय. या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू असतानाही शिपायाचा मुख्याध्यापक केल्याप्रमाणे त्यांना महत्त्वाचे अधिकार देण्यात आल्याचा आरोपही शेटे यांनी केलाय. यांनी जी घोटाळ्याची कागदपत्रे सन्माननीय आयुक्त यांना, कर्तव्यदक्ष आयुक्त आहेत, यांना ही माहिती न पुरविता खोटी माहिती देऊन त्याला अतिरिक्त परिवहन व्यवस्थापकाचा चार्ज दिला आहे. म्हणजे शिपायाचा मुख्याध्यापक केला आहे, त्याला ऑटोमोबाईल इंजिनियर लागतो आहे, तर ताबडतोब आयुक्तांनी हा जो चार्ज दिलेला आहे, शासनाचा आदेश आहे की कोणताही आर्थिक व्यवहाराच्या ज्या विभाग आहेत त्यामध्ये ह्याला तो चार्ज देता येत नाही, असा शासनाचा GR आहे. तरी देखील ह्याला अतिरिक्त परिवहन व्यवस्थापकाचा चार्ज दिलेला आहे. तो देखील चार्ज त्यांनी ताबडतोब काढून घ्यावा अशी मागणी मी या ठिकाणी केलेली आहे, कारण बेकायदेशीर चार्ज त्याला दिलेला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा विभागीय चौकशी समितीकडून 15 दिवसात अहवाल मागवून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावं आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. याबाबत कार्यवाही झाली नाही तर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा दिलाय. मी आयुक्तांना लेखी तक्रार दिलेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, प्रधान सचिव, जिल्हाधिकारी यांना देखील मी पत्र आज पाठवलेले आहेत. 15 दिवसामध्ये आयुक्तांनी ह्याच्यावर हे चौकशी समिती नेमलेली आहे. माननीय के मंजुलक्ष्मी मॅडम यांनी या 4 प्रकरणावर, या 38 कोटीच्या घरफाळ्यावर चौकशी समिती नेमलेली आहे. त्याला आज 1.5 वर्ष झाली आणि संजय भोसले या चौकशी समितीवर दबाव आणतोय. त्यामुळं आयुक्तांनी ह्या चौकशी समिती जी नेमलेली आहे 38 कोटीच्या घरफाळ्यासंदर्भात, त्याच्यावर ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश 15 दिवसात या चौकशी समितीचा निर्णय त्यांनी लावावा. नाही लावलं तर माननीय आयुक्त तसेच संबंधित अधिकारी यांच्या विरुद्ध मी जनहित याचिका, क्रिमिनल जनहित याचिका दाखल करणार आहे. यापूर्वी मी संजय भोसलेवर, इथं न्याय मिळत नाही, कोल्हापूर महापालिकेत न्याय मिळत नाही म्हणून मी त्याच्यावर क्रिमिनल रिट पिटिशन 3453/2022 दाखल करून त्याला फिर्यादीचा आरोपी ह्या हायकोर्टाच्या आदेशानं केलेलं आहे. तसंच या 38 कोटीमध्ये देखील ह्याला ताबडतोब जेलबंद बेड्या ठोकल्याशिवाय मी या ठिकाणी राहणार नाही. माजी उपमहापौर शेटे यांच्या या तक्रारीमुळं घरफाळा घोटाळ्याचा विषय पुन्हा चर्चेत आलाय. निलंबित अधिकाऱ्यांना सेवेत सामावून घेऊन त्यांना महत्त्वाची पदं दिल्यानं महापालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलंय. माजी उपमहापौर भूपाल शेटे यांच्या तक्रारीवर आयुक्त नेमकं काय निर्णय घेतात आणि चौकशीत काय समोर येणार याकडं आता सर्वांचं लक्ष लागलंय. करवी तालुक्यातील दऱ्याचे वडगावमधील श्रीकांत बेनके शेतकरी हे शेतातील सिमेंटचा नळ साफ करताना त्यांच्या हातातील लोखंडी सळईचा उच्च दाब विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्यानं त्यांना विजेचा धक्का बसला. यामध्ये बेनके यांचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. बेनके यांचे मित्र सुभाष हिंदुळे हे बाजूला फेकले गेल्यानं ते थोडक्यात बचावले. अपघातात आपल्या मित्राचा डोळ्यासमोर मृत्यू झाल्याचं पाहून सुभाष हिंदुळे यांनी फोडलेला हंबरडा पाहून उपस्थित ग्रामस्थांनाही अश्रू अनावर झाले. मनमिळाऊ आणि कष्टाळू असलेल्या श्रीकांत बेनके यांच्या अपघाती मृत्यूमुळे दऱ्याचे वडगाव आणि परिसरावर शोककळा पसरली आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर.
गरज सरो वैद्य मरो या भाजपच्या नीतीमुळेच 92 लाख लाडक्या बहिणी अपात्र. आमदार सतेज पाटील यांची टीका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी द्यावी. यासाठी विठ्ठलाला साकडं घालण्यासाठी उद्या शेतकरी एकवटणार असल्याचीही आमदार सतेज पाटील यांची माहिती. अंकज्योती श्वेता जुमानी यांच्या विरोधात कोल्हापुरात पुरोगामी पक्ष संघटनांची निदर्शनं. पोलिसांनी विधी विभागाकडून अभिप्राय मागवून पुढील कार्यवाही करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित. कोल्हापूर महानगरपालिकेतील घरफाळा घोटाळ्याप्रकरणी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले यांच्यावर निलंबनासह फौजदारी स्वरूपाची कारवाई करा, अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू. माजी उपमहापौर भूपाल शेटेंचं आयुक्तांना निवेदन सादर करत इशारा. सूरज साखरेला मारण्यासाठी सुपारी देण्यात आल्याचा संशय. कोल्हापूर स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेच्या पथकानं दोघा संशयितांना घेतलं ताब्यात. आणि महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळानं शैक्षणिक सहाय्य योजना पूर्ववत सुरू करावी. इचलकरंजीत कामगार संघटना संयुक्त कृती समितीची सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शनं करत मागणी. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.